यवतमाळ जिल्ह्यात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट गणांचे आरक्षण ठरवण्यासाठी नवे नियम लागू केले। या संदर्भात ग्रामविकास विभागाने अधिसूचना जारी केली। राखीव जागा आणि चक्रानुक्रम यानुसार आरक्षणाची सोडत केली जाणार। आता केवळ आरक्षण काढण्यासंदर्भात शासन कधी आदेश देते याकडे नजरा लागल्या आहेत। सावडी सादोबा येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला। ही घटना शनिवारी रात्री साखरा तांडा गावाजवळ घडली। आर्णी शहर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या आर्णी नगर परिषद कार्यालयालाच अस्वच्छतेचा विळखा पडला। याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। तक्रारीनंतर तातूर-मातूर उपाययोजना केल्या जातात। काही दिवसातच परिस्थिती जैसे थे होते। या प्रकाराने दिव्याखाली अंधार या उक्तीचा परिचय येत आहे। नेर तालुक्यात आगामी काळातील सण उत्सव शांततेत पार पडावे या दृष्टीने नेर नगर परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी शांतता समितीची सभा पार पडली। शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी मान्यवरांनी उपस्थिती राहून सभेला मार्गदर्शन केले। दारवा येथील रेल्वे पुलाच्या बांधकामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू झाला। या घटनेची चौकशी आणि मृतांच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत देण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली। यवतमाळ जिल्ह्यात लायन्स क्लबच्या वतीने येथे घेण्यात आलेल्या देशभक्ती समूहगीत स्पर्धेत येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार सादरीकरण करत विविध बक्षिसे जिंकली। त्यांच्या आयोजकांच्या वतीने गौरव करण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यात नगर परिषद निधीच्या कामाचे वाटप काही प्रभागात खूप प्रमाणात देण्यात आले तर काही प्रभागात काहीच नाही। नगर परिषदेची कामे प्रभागानुसार समप्रमाणात वाटण्यात यावी। तसेच उत्सवाचा काळ लक्षात घेता गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या काळात विद्युत दिव्यांची तत्काळ दुरुस्ती होऊन नवीन विद्युत दिवे लावण्यात यावे। यासाठी माजी गटनेते विजय खडसे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी ख्यातमावार यांना निवेदन देण्यात आले। राळेगाव येथील बसस्थानकाला लागून असलेली कोट्यवधी रुपये मूल्याची पोलीस परेड ग्राउंडची खुली जागा मागील अनेक वर्षापासून बेवारस आहे। राळेगावात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जागेची माहिती मिळते, पण वरिष्ठांकडून जागेच्या उपयोगाबाबत निर्णय घेतला जात नसल्याने ही जागा पडीक पडून आहे। यवतमाळ शहरातील कृष्णकुंजनगर, रूपनगर, अमराई मैदान येथे शनिवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत प्रमोद बगाडे मित्र परिवार यवतमाळ यांच्या प्रमुख आयोजनातून तान्हापोळा स्पर्धा झाली। यवतमाळ जिल्ह्यात जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी संचलित लोहारा स्थित वीणादेवी दर्डा शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत गायनाचा कलाविष्कार सादर करत बक्षिसे जिंकली। क्लबच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत या शाळेने सलग 3ऱ्या वर्षी ही उपलब्धी मिळवली। यवतमाळ जिल्ह्यात आरोग्याच्या विम्यात उपचार खर्चाची मर्यादा ही 8 लाख रुपये असताना विमा कंपनीने लाभ देण्यास कुचराई केली। पॉलिसीधारकांनी या प्रकरणात जिल्हा ग्राहक आयोगाला खटला दाखल केला। आयोगाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून विमा कंपनीने शस्त्रक्रियेवर झालेल्या खर्चाची पूर्ण रक्कम अदा करावी असा निकाल दिला। सोबतच विमा कंपनीने याचिकाकर्त्याला खर्च सुद्धा द्यावा असा आदेश आयोगाचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांनी दिला।